क्लास 1 सुपर क्लास 1 त्याला पोरगी दिली माऊली. त्यानं घोटाळा केला आणि 1.5 महिन्यात नोकरी गेली. आणि ती पोरगी आता दुसऱ्याचे डबे करीती औरंगाबादला. सुपर क्लास 1 नवरा, सुपर क्लास 1. मला वाटतं IAS MPSC UPSC काय. आता मी तेव्हा शिकलो असतो पण आता आपलं नशीब खोटं. कलेक्टर झालो असतो. आताही मला काही दुःख नाही, पगार तर त्याच्यापेक्षा जास्तच. काय ताण मानावेत समाधान मानावं लागेल ना. काय आनंद आहे त्या मालकाच्या कृपेन मला सांगा ना. मा इकडं कोणी पाव नाही का? किती लोक बेजार. हो हो महाराज तर म्हणले आम्हाला वाट पाहायला लावू नका, लवकर या. किती श्रद्धा मला सांगा ना तुम्ही. मग काय करायचं कलेक्टर? ते रिटायर झाल्यावर बायको म्हणते कुठं साहेब? तेव्हा साहेब या मागं बसलाय. महाराज आपले दात जरी पडले तरी मागं बसून भजन म्हणायचं. पंढरपुरातला मालक आपल्याला विचारित ताकद. सुपर क्लास 1 अधिकारी घोटाळा केला. सस्पेंड म्हणतात का त्याला? ते सस्पेंड झालं. लाल शेरा लागला, गेली नोकरी. हो 2-3 महिन्याला बाई सोयाबीन कापायला. आणि तिची सख्खी चुलत बहीण, चुलत्याला जमीन 1.5 एकर जमीन. आणि ती एक वारकऱ्याला दिली असे भजन म्हणणारे. ते कालांतरानं त्या वारकऱ्याचा आवाज इतका गोड, इतका गोड, इतका गोड. महाराष्ट्रातली माणसं त्या वारकऱ्याला उचलून धरलं. मुंबईला त्या पोरीचा 22व्या मजल्यावर तिचा बंगला. 22व्या मजल्यावर. आता माया का घरचं जात का काय काय घेणे लोकांचं सांगायला. कोण पोटात डबा उठावा? हा आपल्या काय बापाच्या घरचं जातं होय? तिचं चांगलं झालं. 22व्या मजल्यावर तिचं घर बंगला 22. आणि बापाला 1.5 एकर जमीन. आणि एके दिवशी कदरून सस्पेंड झालेलीची बायकून दोघं मुंबईला आले. आणि योगायोगानं तिच्याची तर भांडे घासायला लागली. ताई तुम्ही कुठले आता? साहेबीनबाई कशाला जीवनाची कथा विचारिता, पोटासाठी भांडे घासते. पण एके दिवशी तिने विचारलं तुमचे मालक काय करते? काय नाही भजन करते. 22 मजल्यावर राहतात. असे 7-8 मजले आहेत आमचेच. बाई तुमचं गाव कोणतं? माझे मालक सुपर क्लास 1 अधिकारी होते, घोटाळा केला, मला भांडे घासावं लागते. माहेर कोणतं? आमक्या आमक्याची पोरगी. त्या बाईनं मिठी मारली. ताई तुम्ही सख्खी चुलत बहीण. बाप प्रारब्धाचा होरा कसा आहे. सुपर क्लास 1 अधिकाऱ्याची भांडे नशीब. जगाचा मालक आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला. प्रारब्ध. तसं पांडव काय कर्म चुकला असेल ते महाभारतातला प्रसंग एखाद्या सांगेल. आपल्याकडे वेळ मोज काय. हातपत बी आलाय. खरी सोड माफी 21 किलोची पाहिली. आणि त्या कर्मानं पांडव वनवासाला गेले. वनवासाला गेले. द्रौपदी सोबत आहे. बरं सोबत आहे. पतीच्या मनोगतात मनोगत मिसळून जी स्त्री राहती तिला पतिव्रता म्हणायचं. तिला पतिव्रता म्हणायचं. माझ्या माईनो लय मोठ्या आहात तुम्ही. लय मोठ्या लय मोठ्या. यांना सुद्धा आदरानं सांभाळीचा. एखादा जर कोणी मुलगा असेल तर आपल्या आईचा अधिकार किती मोठा असतोय. बाबा तुला जन्म देताना माईला किती वेदना झाल्या असत्याल. अरे जरा असा बसून विचार कर. प्रसूती होत असताना तिनं किती आक्रोश केला असेल, किती रुदन केला असेल. डिलिव्हरी तज्ञ गायनिक एखाद्या डॉक्टरला विचार, तुला जन्म देत असताना जर सिजर झाला असेल तर त्या माऊलीचं पोट किती कापलं असेल रे डॉक्टरनं. त्या माईला किती त्रास झाला असेल.
तिला 4 दिवस उठता येत नाही, तरी तुला पलंगावर आडवं घेऊन पाजलं रे. काय उपकार आहेत त्या माईचे. तिला सांभाळ रे बेटा, सांभाळ सांभाळ तिला. काय द्रौपदी होती वनवासात पांडवांच्या सोबत. आणि त्या वनवासात हाकेसर शिवडिया, त्या वनवासात पांडव असताना एक अधिकारी महाराज हस्तिनापुरात गेले. इंद्रप्रस्थ तिथं पोचले. आणि पोचल्याबरोबर तिथला निर्बुद्ध राजकुमार दुर्योधने बिनाकली. कशामुळे दुर्योधने म्हणतो माहितीये? मोठी भाऊजाई आई समान असते, भावाची पत्नी आई समान असते, आणि आई समान भाऊजाईला मांडीवर घेतलं. किती पापी दुर्योधने. हो, पिराला कापायला पाहिजे एखाद्या पिराला, पिराला इतका पापी. आणि त्याच्याकडे एक महाराज गेले आणि महाराजाची स्वामीजी सेवा केली. त्यान महाराज प्रसन्न झाले आणि महाराज दुर्योधनाला म्हणले काय पाहिजे ते माग. महाराजांना म्हणायला नव्हतं पाहिजे, पण भोळेपणात बोलून गेले महाराज. महाराजाचं नाव होतं दुर्वास, सामान्य नव्हते. काय पाहिजे युवराज तुला? आता हे शिमग्याचा हुरे होता दुर्योधन्या. ते म्हणला महाराज मी मागितलं ते देतात. होय, आमचे पांडव वनवासात आहेत, त्याला इच्छा भोजन मागा. दुर्वास पातला पांडवा छळावयावनी. कोणाचं ऐकून? दुर्योधनाचं. महाराजाच्या नंतर लक्षात आलं आपण काम करतो चुकीचं आहे, पण वचन गेलं बाबाजी, वचन गेलं. आणि म्हणून या वचनाची पूर्तता करण्यासाठी, पांडवांची परीक्षा बघण्यासाठी दुर्वास 60,000 शिष्य घेऊन, 60,000 जगाचं 25 मतदान आहे. 60,000 कुठून? 60,000 शिष्य घेऊन वनवासात. काय पाहिजे? धर्माने विचार. वेगात सांगतो, आम्हा एवढ्या जणांना जेवण पाहिजे. धर्मान मान खाली घातली. सूर्यनारायणानं दिलेली थाळी घासून पालती घातली होती. ती जर सोयीची असली किती जेव्हा संपतच नव्हतं, पण थाळी पालती घातली. धर्मान मान खाली घातली. द्रौपदी जवळ आली आणि सांगितलं, मालक महाराजाला म्हणा आंघोळ करून या. त्रिकाल ज्ञान स्नान सकाळ दुपार संध्याकाळ. धर्मान पाहिलं द्रौपदीकडे. द्रौपदी आम्ही 5 भाऊ जेवण देऊ शकत नाही, तू महाराजाला स्नान करून या म्हणली, तोपर्यंत स्वयंपाक करतो. ऐका मालक मी सांगते ते खोटं नाही म्हणा. धर्माने महाराजाकडे मान उचलून पाहिलं, दुर्वास मुनीला प्रणाम केला. स्वामीजी आपण आंघोळ करून या, तोपर्यंत जेवण तयार करतो. गेलं म्हातारं. 60,000 शिष्य जशी शिवत चालले, लाल बुंद शरीराचे तारुण्य दशातले शिष्य गेले स्नान करण्यासाठी गंगेवर. तेवढ्या अवकाशात पाचीपती जवळ आले आणि द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी आता स्वयंपाक जर नाही झाला आणि दुर्वास जर आले तर आपल्या सर्वांना शाप देऊन आपले पूर्वज सुद्धा नरकाला जातील, आपल्याला सुद्धा जाळून टाकतील. द्रौपदीने सांगितलं, काळजी करू नका, पंढरपुरातला मालक माझा भाऊ आहे. पंढरपुरातला मालक माझा भाऊ आहे. द्रौपदीनं धर्माला विचारलं, मालक द्वारका कोणीकडे? द्वारका कोणीकडे? द्वारका द्वारका. तर धर्माने सांगितलं, द्वारका कळण्यासाठी मला उन्हात जावं लागेल. धर्म उन्हात गेले. उन्हानं घाम आला, पण एका बाजूचा घाम आपण मग त्या जिरत होता, त्या दिशेनं शीतल वारा येत होता. ती दिशा होती द्वारकाची. तुम्ही म्हणताल तिकूनच वारा काय येत होता? पांडव भजन करणारे होते, परमार्थिक होते, आणि म्हणून भजन करणाऱ्या व्यक्तीवर जगाच्या मालकाचं प्रेम असते. धर्मानं सांगितलं ही दिशा शीतल वाटते, हीच दिशा द्वारका असावा. सांगितलं आता बसा पर्णकुटीत तुम्ही शांत, जेवायची सोय मी करते. झाडाच्या आडंगी गेली आणि हात जोडले. देवा देवा आमचं काय संचित असेल, आम्ही वनवासात आलो.
पण एक लक्षात ठेव देवा, माझे मालक वनवासात जरी असतील प्रभू, हे द्वारकाधीशा, जगन्निवासा, पंढरी परेशा, अयोध्या नरेशा, अरे वनवासात जरी माझे मालक असतील तरी पण माझे मालक वनवासात सुद्धा तुझं भजन करतात. अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव, पाहते पांडव, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. माझे मालक भजन करतात, मी सांगत नाही. पाहते पांडव अखंड वनवासी, परी द्या देवा शाळविती किंवा आठविती, वनवासात भजन करीत होते. आणि तुझं भजन करणारी पांडव आहेत रे देवा, माझे पती आहेत रे देवा. आणि काय मागते तुला? आमच्या दारात आलेले साधू उपाशी जाऊ देऊ नकोस. सुखात संदेशाला काय काळजी करू नको. जेवले महाराज, एक तास झाला महाराज आलीच नाही. धर्मानं द्रौपदीला विचारलं, द्रौपदी अजून आंघोळी झाल्या नसत्याल का? द्रौपदीनं सांगितलं, जेवण करून झोपलेत. कुठे? आश्रमाच्या पाठीमाग वाळवंटात बघा. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आश्रमाच्या पाठीमाग एका गंगेच्या तीरावर गेले. तो वाळवंटात गावरान तुपातले पदार्थ खाऊ खाऊ जागेवर झोपले. पात्रापाशी चमकू लागलं. मोहरा होत्या सोन्याच्या. पंढरपुरातला मालक द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा महाराजाला आग्रह करायचे आणि वाढू लागले. एक मोहर घ्या आणि शिरेची वडी घ्या, एक मोहर घ्या आणि शिरेची वडी घ्या. महाराजाच्या पुढे मोहराचा ढिगलच लागला. इतकं खाल्लं. आणि मग भीमानं विचारलं, द्रौपदी आचारी नाही, छुलांगण नाही, किराणा आणला नाही, स्वयंपाक कोणी केला? त्या मालकानं हाके सरसी उडी, हाके सरसी उडी, हाके सरसी उडी, हाके सरसी उडी, घालोनिया स्तंभ फोडी, 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 हाके सरसी उडी, हाके सरसी उडी,
कृपावंत कोण ऐसे कृपावंत कोण ऐसे साढ़े 8 ते 10:30 टाइम होऊन गेला आहे का नाही होऊन गेला थंडी वाजायली मलाही लांब जायचंय पण 5 मिनिटात एक पुरावा देतो पूर्णविराम नंतर चाल झाली असं गृहीत धरू आहे का नाही हो कारण लांब जायचं अधिक मासाचा महिना होऊन गेला ना अधिक मास कोरडाच गेला कीर्तन नाही भागवत नाही धोंडा नाही ज्याचे नवीन लग्न झाले त्याला धोंड्यात अंगठी घाली ते त्याला कोणी दगड पण हाणला नाही असा कोरडा फट गेला धोंडा कोरडा फट आणि त्या अधिक मासामध्ये पांडवांनी ठरविलं महाराज अन्नदान करायचं केलं अन्नदान ते तर काय कमी होत पत्रिका पाठवल्या 56 देशाला पत्रिका दिल्या विटेवरच्या मालकालाच पत्रिका इसरली देवालाच पत्रिका इसरली आणि मग ज्या दिवशी जेवायचा कार्यक्रम त्या दिवशी सकाळी पूजा करताना अर्जुनाला पत्रिका सापडली पत्रिका अर्जुनाचे डोळे भरून आले कृष्ण परमात्म्याला पत्रिका इसरली भीमान सांगितलं अर्जुन दादा काय स्वयंपाक करायचा तर मला सांग बा आपण पत्रिका द्यायचं काम आता काय सांगू नको आकाश मार्गाने जाणारे घोडे आपल्याकडे नाहीत नाही तर आत्ता द्वारकेत पत्रिका नेऊन दिली असती आता देव येणं शक्य नाही पाची भावाने एकत्र बसून विचार केला आपल्या पंक्तीत जर देव नसेल तर मग काय किंमत आहे देव आलाच पाहिजे तर भीमानं सांगितलं तुम्ही 4 जण शांत बसा जे कामं तुम्हाला आले ते कामं करा देवाला मी आणतो स्वयंपाक भाज्याच्या फोडण्या झाल्या की मी देवाला हाक मारतो भीमाच्या आवाजात ताकद होती हो ध्वनी होता संजयाच्या दृष्टीत अशी ताकद होती व्यास कृपा दीपकू संजय झाला घरी बसल्या बसल्या कुरुक्षेत्रावर किती मेले संजयाला घरी दिसत होते आज बी आपली टीव्ही आहे कोण पडला बिहारमध्ये कोण आला किती झोपले आपल्याला घरी बसल्या कुठं बिहार राहिलं कुठं आमचा परभणी जिल्हा ती टीव्ही म्हणजे संजयचे संजयच हो काय विज्ञानाची प्रगती एका घरी गेलो मी आणि त्याने टीव्ही चालू केली रिमोट हातात नाही काही बटन दाबलं नाही टीव्ही चालू झाली म्हणलं कस काय चालू झाली बंद करा त्यानं लगेच बंद केली म्हणलं कस काय ते म्हणलं तिचे सेन्सर आणि माझ्या डोळ्याचे सेन्सर जुळलेत हो त्यानं 800 डोळे झाकले की बदलत होती बंद होत होती उघडे की झाकून उघडे की टीव्ही चालू होत होती असं केलं की पुन्हा चॅनल बदलत होते अरे वा म्हणलं ते टीव्ही तयार करणारा कुठे पावदिगडे म्हणलं त्याची सोय एकदा हो मग हे डोळे मिच केल्यावर टीव्या उघडत्यात आणि बंद होत्यात आणि चॅनल बदलते हे टीव्या करणार इतका चतुर असेल ते मालक मंदिरातला किती चतुर असेल कल्पना करा तुम्ही हो कधी जाऊन त्याचं भजन काय चतुर ते मालक आणि मग स्वयंपाक आटपला स्नान झालं पुन्हा एकदा स्वयंपाक करून थकले होते भीम आणि बरस भेतालीने आवाज दिला द्वारकाधीश कृष्ण परमात्मा वेगळाच सांगतो बरं का आमच्याकडे अधिक मासा निमित्त भोजन आहे आपण जेवण्याकरता यावं सहकुटुंब सहपरिवार यावं आमच्या सर्व भाऊबंधांची आमच्या परिवाराची तुम्हाला विनंती भगवंतानं तिकून आवाज दिला भीमदादा पत्रिका छापल्या सगळ्यांना दिल्या हो मला तुमचीच विसरली देवानं सांगितलं भीमा तुमच्यावर संकट पडलं मला बोलिता आणि तुमच्या इथं चांगला कार्यक्रम असल्यावर नेमकी मलाच पत्रिका कशी विसरत खताला पैसे कमी असल्यावर मला मागता एखादं ऑपरेशन करायचं असेल तर माझ्याकडे पैशाला येता आणि तुमच्याकडे भरपूर असल्यावर दुसऱ्याला देता आहे का नाही संकटात आमच्याकडे येता आणि आनंदात दुसऱ्याला बलिता येत नाही मी
भीम मधात भांडारगृहाच्या पलीकड शस्त्रगार होतं आणि त्या शस्त्रगारात गेले 3.5 क्विंटलाची गदा वजनान 3.5 क्विंटल ती गदा चालली 3.5 क्विंटलाची. आमची इथे 2-3 माणसं 1.25 क्विंटलाचं पोतं पाठवून 3ऱ्या मजल्यावर नेत होते. आता 50 किलोचं. आता खताड सुद्धा 45 किलोचं झालं पोतं. शेतकऱ्याचं वजन वाढायचं ना ते कमी कमीच करते. खताड पण 45 किलोचं. काही दिवसाला युरियाचं पोतं 3 किलोचं करतात का काय व्हायचं. हो कापसाला नुसता दाखवान घरी न्या. शेतकऱ्याचेच मुळावर आलेले सगळे. साडेतीन क्विंटलाची गदा गरगर फिरली आकाशात फेकली. भगवान तुम्ही जर नाही आले तर गदा डोक्यावर पडणार आणि भीम मारणार. देव म्हणला मर बाबा, तुम्हाला कौरव मारित होते तर मी वाचिलं आणि आता मरायला मरण मागायले मी काय करू. हाताने इरी तुडी टाकायली ना तुम्ही. सगळी लोक जवळ आले. भीमदादा काय आता सरकत आहे ना बाजूला. लोक म्हणते निडपटीत काय. आवाज दिला देवा यावं लागतंय. येणारच नाही. देवा मी मेल्याच्या नंतर माझे 4 भाऊ प्राण सोडतील, 5ही मरा. पंढरपुरातला मालक म्हणला. भीम म्हणला इतकं कसं रागावलो बा आमच्या. गदा अशी जवळ आलती 1-2 मिनिटात पडणार होती डोक्यावर. तेवढ्यात द्रौपदीने खिडकीतून पाहिलं. चोपदार होते आमचे असे. यायला सांगितलं चोपदार या. काय नाव यायचं पावबा. गावबा नाथांच्या घरी होते. आणि हे कृष्णा माऊलींचे चोपदार पावबा. हो चांगल्या साधूची संगती घडली. चांगली गोष्ट. वा 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 वा. ते काय मूर्तिमंत या कलियुगातले देव येते लोक. अधिकारी संत. तुमच्या माझ्यासारख्या पामराला रस्त्यावर नीट चालायला लावणारी ही संत साधी आहेत का. मायबाप करू शकतेत नाही ते हे करतात. ताकद साधूंमध्ये. अशा साधूंच्या चरणी प्रणाम नतमस्तक. चोपदाराला बोलवलं. चोपदार जी माझ्या मालकाला म्हण फक्त एकदा माझ्याकडे बघा. चोपदाराची ताकदच नाही भीमा पुढे जायची. हो कितीतरी हत्तीचं बळ होतं. असं केलं असतं तर चोपदार भिरभिऱ्याने सोडून गेला असता. आपण नव्हतं तेव्हा दुसराच होता. आपण कशाला ताण घ्यायचा. चोपदारांना असा खरे मग काय नाही तिकडे बघा. 4थ्या मजल्यावर द्रौपदी खिडकीत होती पाहिजे. आणि द्रौपदीने तिथून पाहिलं. तुमची आमची असती तर अरे इकडं बघ ना अशी म्हणली असती. ती द्रौपदी होती काहीच नाही बोलली. फक्त कपाळावर बोट टेकलं. तिच्या कपाळावर काय असेल माझ्या माईंनो. कुंकू होतं कुंकू. काहीच नाही बोलली. भीमाच्या तितकंच लक्षात आलं. भगवान गदा 1.5 मिनिटात डोक्यावर पडणार. देव म्हणले 2-3 सेकंदातच पडू. परिणाम आम्ही 5ही बंद मरणार. 5ही मरा. याचा परिणाम काय परिणाम. तुमच्या द्रौपदी नावाच्या बहिणीच्या कपाळावर कुंकू पुसणार. पितांबर नेसलेला होता. शर्ट घातलंच नव्हतं. द्वारकेतल्या पंढरपुरातल्या मालक्यानं उघडाच मालक उडी हाणली आणि भीमाच्या डोक्यावरची गदा धरली. द्रौपदीचं कुंकू वाचावायच्या करता हाके सर शिवडी घालून या स्तंभ फोडी. विढोबार कुमाई
तामदेनगरीतील गावकऱ्यांना, जेवढ्या आडनावाचे असतील सगळ्यांना धन्यवाद देतो. पंचकृषीतून आलेली सर्व महाराज मंडळी, माझ्यासोबत रस्ता दाखवण्यासाठी ज्यांच्यामुळं कोणाला विचारायचं काम पडलं नाही, आमचे हिंगोणे शिमचे माऊली, त्यांचं नावही माऊली आहे आणि अंतकरणानंही माऊली आहेत. सर्व वारकऱ्यावर अतूट प्रेम करणारी व्यक्ती भाईजींना माहीत आहे. गोड असं व्यक्तिमत्व चाळीसगाव तालुक्यातील आमचे आदरणीय माऊली हिंगोणे शिमचे फार गोड व्यक्तिमत्व आहे. वारकरी संप्रदायावर फार मोठा विश्वास आहे, जिव्हाळा आहे, निष्ठा आहे. ते मोठ्या श्रद्धेनं आज माझ्यासोबत आलेत. माऊलींना सुद्धा धन्यवाद. उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, आमचे पेटीवाले, दोन्ही मृदंगाचार्य, साऊंड सिस्टीमवाले, कॅमेऱ्यावाले, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. हो, आणि तुम्हाला सांगतो, जे फोटो काढा का ते पारधी समाजाचा माळकरी माणूस आहे. 35 वर्षापूर्वी ते महाराजांनी माळ घातली होती. कुठे ते महाराज? हे आमचे हे बाबा. आणि नर्मदा परिक्रमा केली. काय माणसं, अजून मी नाही केली. हो, आपण आपला रिवर्स गिअर टाकतो. खोटं कशाला बोलायचं? मी महाराष्ट्र फिरलो कीर्तन करीत, पण अजून नाही केली. पांडुरंगानं माझ्यानं ती घडून घ्यावी, देवाच्या चरणी प्रार्थना. आणि आता जे फोटो काढा तुम्ही, 4 माळी आहेत, पारधी माणूस. हो, मला ते व्हॉट्सअप काय नसते, हे आपला बारकाच मोबाईल आपला, काय याच्यावर ऐकू येतं, कशाला इचकायचं ते काही माझ्याकडे नाही. पण व्हॉट्सअपवर टाकायचं, एका पारद्याच्या गळ्यात 4 माळी. हो, म्हणून ज्यानं एक एक घातली ना ते लय फुगत येत. हो, लावरं चित्र धरणारा माणूस सुद्धा 4 माळी गळ्यात होता. महाराष्ट्राच्या मातीमध्ये या सुद्धा माणसांचा जय जयकार व्हावा. ही सुद्धा माणसं किती उंच स्तराला गेली. शिक्षण वाघिणीचं दूध आहे. शिका, मोठे व्हा. अत्यंत गोड. किती शिक्षणाची ताकद मोठी आहे. आमच्याकडे एक पुढारी येतं, त्यांनी एकही मुलगी पुढाऱ्याला दिली नाही. ते गोपी महाराजन, दुसरे कोणते, शेनेकर, आमच्या इथल्या त्या मोठ्या पुढाऱ्यानं सगळ्या पोरी नोकऱ्यावाल्यालाच दिल्या. मी म्हणलं, साहेब कसं काय दिल्या नोकऱ्यावाल्याला? 58 वर्ष यायची खुर्चीच कोणी घेत नाही. आमची कहा जाती म्हणले, पण 58 वर्ष यायची खुर्ची जात नाही. म्हणून नसताल कोणी शिकले तर आता नका शिकू, पण नातायला शिका, पंतू शिका, कोणाचा मुलगा असेल ते शिका, मोठं व्हा. काय मोठं होता येते कल्पना करा. 2-4 देवाचे नाव घेतो तर मला 4 जिल्हे ओलांडून तुम्ही बोलिले. हा, तुम्ही सुद्धा किती मोठे होणार. शिक्षण वाघिणीचं दूध आहे. सगळ्यांनी शिका, मोठे व्हा, तुम्हाला विनंती करतो. किती मोठा कार्यक्रम भगवान प्रभू रामचंद्राचं मंदिर केलं. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. निश्चित माझ्या भगवान शिवशंकराची, माझ्या प्रभू रामचंद्राची, पांडुरंगाची, ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, अष्टादश संतांची तुमच्यावर कृपा हो, भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. भाई जे असतील, आमचे स्वामी जे असतील, इतक्या लांबून वयोवृद्ध महात्मा आहेत, पण बाबाजी इतक्या थंडीत सुद्धा या ठिकाणी 70-75 किलोमीटरहून आलेत. त्यांनाही हो बाबाजी. आणि आमच्या शेनगावला असते, गोकुळेश्वराच्या मंदिरावर असते, फार तिथं आमचा परिचय. इतकं माझ्यावर प्रेम या वयात सुद्धा कळाल्याच्या नंतर गावकऱ्यांना म्हणले, चला आपल्याला जायचंय. 70-75 किलोमीटरहून आले. त्यांनाही प्रणाम करतो. कृष्णाजी माऊलींच्या चरणी साष्टांग दंडोत घालतो. सर्व वारकऱ्यांना प्रणाम करतो. आणि आजच्या सेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, हरी हरी ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय
गणेशिमचे माऊली मनोगत व्यक्त करतील आणि नंतरच्या पुढच्या सूचना महाराज देतील. जय हरी मंडळी. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूज्य गुरुमाऊली कृष्णाजी माऊली यांच्या कृपाछत्र आशीर्वादाने आपल्या जामदा गावी एक आदर्श घेण्यासारखं आज आम्हाला बोलवलं आणि प्रभू रामचंद्र भगवंताच्या मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त जो कार्यक्रम आपल्या सर्व ग्रामस्थ कार्यकर्त्यांनी घडून आणला. सर्वप्रथम गोपीभाऊ आणि सेनेकर महाराज, काही गावातले कार्यकर्ते असतील, ते काका ज्येष्ठ मंडळी, केलू काका आणि किर्लोस्कर भाऊ यांचा ज्यावेळेस महाराजांना फोन आला की तुमचा कार्यक्रम 12 तारखेला नोव्हेंबरला आम्हाला मिळावा, महाराजांना खूप बेजार केलं. 7-8 वेळा फोन आला, परंतु परिचय नाही. मी तुमचं परमभाग्य समजतो. कोरोनाचा काळ योगायोग 7-8 महिन्यापासून कार्यक्रम जरी बंद होते, परंतु परमेश्वराची कृपा असते, देव देवाचं कार्य करून घेतो. महाराजांनी मला फोन केला की माऊली जामदा गाव कुठं आलं, माझ्याही लक्षात येत नव्हतं, पण जवळचे 1-2 गाव कोणी सांगितलं तर कळेल. तर मला वाटतं गोपी भाऊंचा फोन आला, मला महाराजांनी नंबर दिला. तर निजामपूर जैताना बोलल्यावर मी जवळ आलो की माझे नातेवाईक आहेत तिथं निजामपूर जैतानाला. तर खऱ्या अर्थाने मी विनंती केली तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने महाराजांना की पारधी समाजाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. माझंही अंतकरण भरून आलं ज्यावेळेस कार्यक्रम मागितला त्यावेळेस. महाराजांनाही विनंती केली की प्रभू रामचंद्र भगवंताच्या एक वर्धापन दिनानिमित्त